तिथं दे. चला, वेनगाव आणि दारणी दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस सोडून झालाय. त्या निर्णयावरती असताल तुम्ही टॉस जिंकलेली टीम त्यावरती तातडीने अंमलबजावणी करायची जेणेकरून आपल्या मॅचला सुरुवात होईल. 2 षटकांची मॅच आणि या 2 षटकांच्या मॅच साठी तुम्ही संघर्ष पाहायला भेटेल. त्याला स्पीडअप करायचं. वेनगाव टीम आपण निर्णय का आपला फिल्डिंग ना. चला लवकर सदरेशन सजवायचं. आमच्या अंपायर पण देखील रेडी आहेत आणि बॅटिंग करणारी टीम त्यांना विनंती करता आपण लगेच आपली मैदानात जोडी रवाना करायची. प्लीज स्पीडअप करायचं. मंगेश वाघमारे इकडे यायचं आहे. मंगेश तर बघूया आजच्या दिवसातली फायनल मॅच. धामणी संघाचे सलामीचे फलंदाज मात्र राहुल आणि संतोष ही सलामीची जोडी आजच्या दिवसातले हा फायनलचा मॅच. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रुपेश खुर्शी दे रे. खुर्शी दे इकडे. सागर दे जरा. हे दे रे. थांब ये आहे. थांब इकडे दे रे. वरती दे. घे लागल. बॉलर कोण दीपक. तर गोलंदाज दीपक. गोलंदाजी ट्रॅक वरती दीपक. बघूया आजच्या दिवसातील हा फायनलचा सामना 2 षटकाचा सामना असणार. तर बघूया स्ट्रायकेन फलंदाज संतोष आणि इथं मात्र सुरक पदावर चेंडू मारलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथं आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहज पूर्ण 2 धावेच्या मदतीने. आता मात्र संघाचा खाता खोललाय संतोषने. खाता खोललाय दादा. मी बोललोय ना संतोष म्हणून.
तर बघूया पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात संतोषच्या बॅट मधून. आता मात्र कशा पद्धतीत गोलंदाजी करेल दीपक वेनगाव संघाकडून. आणि इथे मात्र सुरेख पद्धतीचा फटका आणि इथं क्षेत्ररक्षण आहे. चेंडू जाणार सीमारेषे पार चौकार. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 6. तर 2 चेंडू आणि 6 धावसंख्या झाल्या धामणी संघाच्या. अजूनही शतकातले काही चेंडू शिल्लक. मारा करणार संतोष. आणि ते हेलिकॉप्टर पण क्षेत्ररक्षण आहे तिथे. आणि बघूया एकच धावेवर समाधान. अजूनही धावसंख्येत वर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 7. तर बघूया पुढचा चेंडू. अजूनही शतकातले काही चेंडू शिल्लक. आणि इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पर निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते इथे. बघूया पुढचा चेंडू. आणि ते मात्र स्टेट ऑफ द ग्राउंड मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षण आहे तिथे. आणि इथे मात्र राहुलच्या बारीचा अंत होतोय. ये क्या हो रहा है? चला बघूया. 5 चेंडू आणि 8 धावा. 5 चेंडूच्या खेळानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 8च्या घरात. अद्याप 1 बाद 8. अजूनही शेवटचा चेंडू मार्गे असताना गोलंदाज दीपक. बघूया आता मात्र स्ट्राईक अँड फलंदाज राम. आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. शतक संपण्याचा इशारा. 1 षटकाच्या खेळीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. स्पीडअप घ्यायचं. स्पीडअप. चला गोलंदाज. तर बघूया बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रुपेश. पहिला चेंडू फेकत असताना इथे मात्र कॉलवर टप्प्याचा चेंडू. आणि बॅटची जिथे मात्र निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव फेकत असताना गोलंदाज रुपेश.
स्ट्राईक अँड फलंदाज अजूनही मोठा फलंदाज असणार संतोष. इथे मात्र सुरेख फटका बघूया. आणि सुरेख पद्धतीची रनिंग. ते मात्र 2 धावे ऍड करायचे आहेत. 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 10. ट्रॉफ्या द्यायच्या आहेत फक्त. एवढा थांब. नाही नाही. तर बघूया पुढचा चेंडू. आणि इथे मात्र फुलटॉस चेंडू. आणि चेंडू जाणार सीमारेषे पार. सुंदर असं क्षेत्ररक्षण रुपेशच्या माध्यमातून. ते मात्र 4 धावा वाचवल्यात रुपेशने. काय कमालीचं क्षेत्ररक्षण असणार. तर पुन्हा एकदा 2 धावा सहज राहते. पुन्हा आता मात्र समीकरण बदललंय. इथं मात्र 3 चेंडूच्या खेळल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले. ते 14 धावसंख्या. 4 चेंडू 14 धावसंख्या झालेली आहे ती. तर मनोहर शेठ पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर बोलू या सामन्याकडे. शेवटचा चेंडू असणार. 5 चेंडू आणि 16 धावसंख्या झालेल्या आहेत त्या धामणी संघाच्या. अजूनही एक शेवटचा अंतिम चेंडू असणार. स्ट्राईक अँड फलंदाज मोठा फलंदाज असणार संतोष. एकटाच 15 धाव्यावर खेळतोय. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये चुकी होते. आणि या धावा मिळतील. 4 शतक संपण्याचा इशारा. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मला तर वाटतं 20. 12 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज असणार वेणगाव संघाला. चला वेणगाव संघ स्पीडअप करायचा आहे. तर विक्की पवार, दिनेश पवार, रमेश इलम कुठे असतील इथे यायचं आहे. शंकर बोलो
सत्र करण्यासाठी. कुणाचा कुणाचा शंकर हिलम नाही कुणाचा आरामचा नाव काय शंकर हिलमला बोलू ना. अरे पण नाव काय हॅलो शंकर इलम कुठं असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. तर बोलूया सामन्याकडे 12 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज असताना मात्र तर नारायण पवार कुठे असतील त्यांनी पण इथं टेलशी संपर्क साधायचा आहे. तर मनोहर शेठ पाटील यांचा सत्कार शंकर हिलम हे करतील. तिकडे तिकडे चला तिकडे कॅमेरा आहे स्कोर बोर्ड जवळ येते ही हिंदला गुच्छले ले जा ले तुझं ना तिकडचे घे बाहेरचे पाणी बस ना बॉटले आणत वारान ते आला. हे कोण कोण घ्यात रे रुपया ना दिप्या आणि रुपेश ना. झाला झाला चला स्पीडअप घ्यायचंय. 12 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज असताना बघूया स्ट्रायकिंग गोलंदाज असणार दीपक आणि नॉन स्ट्रायकिंग रुपेश. आजच्या दिवसातली ही फायनल मॅच बघूया. वेनगाव बनाम धामणी गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज असणार राहुल. आजच्या दिवसातील सुंदर अशी गोलंदाजी करतोय राहुल. बघूया शतकातील पहिलाच चेंडू आणि इथे मात्र एक अवांतर धावसंख्येत भर. तर बघूया आता मात्र 12 चेंडू अजूनही 20 धावसंख्येची गरज असताना गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज राहुल आणि सुरेख पद्धतीचा फटका आणि इथं मात्र क्षेत्ररक्षण नाही आणि चेंडू जाणार सीमारेषे पार चौकार. तर आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावसंख्या झालेली आहे ती वेनगाव संघाची. 11 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज असताना बघूया 11 बॉल 16 पहिल्याच चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर बघूया आता मात्र गोलंदाजी कशी आणि इथे मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू आणि निर्धाव चेंडू. तर बघूया पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकत असताना गोलंदाज राहुल. सुंदर असं कमबॅक गोलंदाजी असणार. आता मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षण आहे तिथे आणि बघूया आणि चेंडू जाणार सीमारेषे पार चौकार.
चार चेंडू फेकत असताना धावा खर्च करतोय गोलंदाज राहुल. 9 बघूया अजूनही 8 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज असताना स्ट्राईक एंड फलंदाज दीपक एक मोठा फलंदाज असेल ज्याने 4 चेंडू आणि 9 धावसंख्येवर खेळतोय. आणि इथे मात्र पुन्हा एकदा एक अवांतर धाव. धावसंख्येत भर, धावसंख्या पोहोचते ती 10. अजूनही 8 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज असताना शतकातले 2 चेंडू शिल्लक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राहुल आणि इथे मात्र वन बाउन्स दिलेला आहे पंचांनी. तर शेवटचा चेंडू असताना बघूया आता मात्र शेवटचा चेंडू मार्ग असताना गोलंदाज आणि इथे मात्र पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू ओव्हर समाप्त. आता मात्र 6 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे ती वेनगाव संघाला. चांगले असे पंच, अनुभवी पंच प्रकाश हिलम आपल्याला इथे दिसत आहेत आणि नरेश पवार. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज असणार संतोष. बघूया 6 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज असताना गोलंदाजी ट्रॅक वरती संतोष. आता मात्र एक मोठा फलंदाज असेल वेनगाव संघाकडून स्ट्राईक एंड वरती रुपेश. एक जबरदस्त फलंदाज असणार रुपेश. बघूया बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज संतोष आणि इथे मात्र सुरेख फटका आणि चेंडू जाणार सीमारेषे पार. चौकार. इथे मात्र हा दुसरा सुपला शॉट मला तर वाटतोय. गेल्या वर्षी सुद्धा असाच एक सुपला शॉट मारून या फलंदाजाने विजय प्राप्त केलती. तोच फलंदाज रुपेश पुन्हा एकदा याच मैदानावरती सुपला शॉट मारतोय. तर बघूया पहिल्या चेंडूवरती चौकार खाताना आता मात्र समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज असताना आता मात्र एकच धाव मिळेल आणि आता मात्र समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज असताना स्ट्रायकन वरती मात्र दीपक. 6 4 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज असताना स्ट्राईक एंड फलंदाज दीपक. बघूया इथे मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी. निर्धाव चेंडू. तर मात्र 3 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे वेनगाव संघाला. तर बघूया पुढचा चेंडू आणि इथे मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आता मात्र 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. दोन चेंडू 4 धावा. काय समीकरण येऊन टिपलं इथं. आजच्या दिवसातली ही फायनलची मॅच असताना वेनगाव बनाम धामणी
बघूया पुढचा चेंडू आणि इथे मात्र सुरेख फटका आणि क्षेत्ररक्षण आहे इथे मात्र वीज होतोय वेणगाव संघ आणि इथे मॅच फिनिश